मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे। मानसशास्त्र म्हणजे आपलं मानवी मन, माहित आहे ना? मन आहे का? राईट, मन आहे सगळ्यांना। अंधश्रद्धा निर्मूलन हे सगळा मनाचा खेळ आहे। अंधश्रद्धा जे आहेत सगळे ह्या मनाचा खेळ आहे। कसा खेळ चालतो? मी माझ्या लहानपणी 6वी 7वीला असताना माझ्या आईच्या अंगात यायचं, त्याला भानामती, करणी भानामती म्हटलं जायचं। मला कळायचं नाही त्यावेळेस। मग जी काही पूजा विधी केली जायची ते सगळं मी बघायचं। माझे मोठे चुलते होते, आहेत ते आजही, त्यांच्याही अंगात यायचं, म्हणजे दोघांच्या बी अंगात यायचं। चुलत्याच्या बी अंगात यायचं, माझी जी चुलती होती मोठी तिच्या बी अंगात यायचं आणि माझ्या आईच्या बी अंगात यायचं। मला त्यावेळेस कळालं नाही काय होतंय काय नाही, जसं म्हणतील तसं करत राहायचं। कालांतरानं मी शिकायला लागलो, शिकत शिकत महाविद्यालयात आलो। महाविद्यालयात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करायला लागलो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही करणी भानामती काय असते। मी जर तुम्हाला म्हणलं की त्याच्यात काही तथ्य नाही, सांगायला काय बिघडतं यांचं, असं तुम्ही म्हणू शकता, बरोबर आहे ना? तुम्हाला काय माहित आहे, आम्ही चमत्कार लय बघितलेले आहेत आणि मी सुद्धा भीतीपोटी काही महाराजांच्या पाया पडत होतो। आता मात्र कुणालाच घाबरत नाही, फक्त मी घाबरतो घरच्यांना। घाबरावं लागतं प्रत्येक जण, बरोबर आहे का? तर ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा कशी निर्माण होते? हा मनाचा खेळ आहे। एक, आपल्याला माहीत नसतं, काय माहीत नसतं? आपलं भविष्य आपल्याला माहीत नसतं आणि कुणीतरी सांगतो की तुझा भविष्य मी सांगणार आहे। मग आपण त्या भविष्य, कारण काय उद्या काय होणार आहे सगळ्यांना ऐकून घ्यायला आवडत असतं, बघायला आवडत असतं। मग कुणी हात दाखवतं, कुणी बुवाकडे जातं, कुणी महाराजाकडे जातं आणि आपण तो काही दक्षिणा दिल्याशिवाय, तो सरळ म्हणत असतो मी पैसे घेत नाही, तुम्ही देत ते घ्या। मी पण असंच म्हणेन। का म्हणतो माहित आहे का? कारण माहित आहे एखाद्यानं जर आपलं चांगलं सांगितलं की आपण काय करतो, 100-200 रुपये लगेच ठेवून देतो, फुकट काही घ्यायचं नसतं। त्यामुळं हळूहळू आपण त्याला बळी पडत असतो, असं आपल्या लक्षात येतं। म्हणून बघा, जिथं भीती आहे, जिथं अज्ञान आहे, जिथं माहीत नाही, तिथं आपण अंधश्रद्धेला बळी पडत असतो। म्हणून याच्यापासून सावध राहायचं। हा मनाचा खेळ आहे। आपल्याला मन जाणून घेणं महत्वाचं आहे। मन जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात आणि कुठल्याही महाराजाला बुवाला वगैरे आपण प्रश्न विचारले पाहिजे। आपण प्रश्न विचारत नाही म्हणून आपल्याला मन कळत नाही। दुसरी गोष्ट, आणखीन एक मी काम करतो परभणीमध्ये, मानस व्यसनमुक्ती उपचार केंद्र मी चालवतो। मानस व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये व्यसनाधीन व्यक्तींना उपचार देण्याचं आम्ही काम करत आहोत। तर त्या ठिकाणी देखील जे व्यसनाधीनता हा काय असतं, सुरुवातीला लागलेली ही सवय असते, परंतु कालांतराने तो आजार पडतो आणि त्याला अल्कोहोलिक हा शब्द वापरला जातो किंवा व्यसनाधीनता, व्यसनाधीन विकृती हा शब्द वापरला जातो असं आपलं लक्षात। तर या प्रसंगी आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा करूया की ह्या सगळ्या अंधश्रद्धापासून आपण दूर राहण्याचा आपण प्रयत्न करूया। या ठिकाणी मुजमुले परिवाराने मला बोलवलं, माझे 2 शब्द आपण ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो।